आवाहन केलेलं आहे आणि या निमित्तानं तुम्हाला काय मेसेज द्यायचा सांगा? धीरेंद्र कृष्ण महाराज त्यांचा दिव्य दरबार आयोजित करून लोकांना फसवतात, ठगवतात असं मी जाहीररित्या बोलत आलेलो आहे. पुन्हा तेच बोलतो आहे. ते लोकांच्या अंधश्रद्धा वाढवतात, लोकांना सांगतात की तुम्हाला भूत लागलेलं आहे, तुम्हाला जादूटोणा केलेला आहे, तुम्हाला करणी केलेली आहे. या पद्धतीच्या अनेक गोष्टी ते आपल्या दिव्य दरबार या कार्यक्रमामध्ये सांगत असतात. ते कुटुंबामध्ये भांडणं सुद्धा लावतात. व्यक्तीला सांगतात की तुझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, तू आजारी आहेस, तुला हा रोग झालेला आहे, त्याचं कारण अमुकाने तुला करणी केली आहे, तुझ्या काकीने करणी केली आहे, तुझ्या अमुकाने करणी केलेली आहे. या जगामध्ये कुणालाही करणी करता येत नाही, जादूटोणा करता येत नाही, मंत्रतंत्र करता येत नाही. वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याच आधारावर जादूटोणा विरोधी कायदा तयार झालेला आहे. असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका बाजूनं लोकांच्या अंधश्रद्धा वाढवणं, महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायद्याचं उल्लंघन करणं, हे सगळे प्रकार ते एका बाजूनं करतात. म्हणून मी सरकारच्या वतीनं एका बाजूनं तक्रार केली होती. त्या तक्रारीची महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी आणि त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही, FIR दाखल केला नाही. उलट त्या धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रभर पुढे हिंडवलं. त्याच काळामध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं त्यांना 30 लाख रुपयाचं पारितोषिक देण्याचं आव्हान दिलेलं होतं की तुम्ही आमच्या पुढ्यामध्ये तुम्ही दावे करता त्या पद्धतीनं 10 व्यक्ती आम्ही सादर करू, त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव आणि त्यांचं वय हे तुम्ही एक्झॅक्टली सांगावं. त्याशिवाय त्यांचा मोबाईल नंबर सांगावा. शेजारच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या ओळखून दाखवाव्या, कारण तुम्हाला दिव्यदृष्टी आहे असं तुमचं म्हणणं आहे. या दोन्ही गोष्टी जर 2 वेळा कंडक्ट करायच्या आहे, त्या नागपूर पत्रकार संघाच्या समोर होतील आणि दोन्ही वेळेस जर तुम्ही 90% करेक्ट राहिला तर त्यावेळेस त्याचं पारितोषिक 30 लाख रुपये तुम्हाला मिळेल असं आम्ही म्हटलं होतं. ते पारितोषिक आता 80 लाख रुपयांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी यावेळेस हे आव्हान स्वीकारलं तर 80 लाखाचं पारितोषिक त्यांना मिळेल. त्यांना जर पारितोषिक घ्यायचं नसेल, कारण मला माहीत आहे की त्यांच्यासाठी 80 लाख रुपये की झाड की पत्ती आहे, एका दिवसाची कमाई त्यांची कोटीच्या वरची आहे. त्यांनी पारितोषिक घेण्यासाठी नव्हे, पण त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे सिद्ध करण्यासाठी पुढे यावं, हे आव्हान स्वीकारावं. 2दा त्यांनी सिद्ध करावं. 90%पेक्षा अधिक ते करेक्ट आहेत. मी स्वतः अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ कायमची बंद करेल, त्यांच्या पायावर डोकं ठेवेल आणि त्यांचा भक्त बनेल. महाराजांचं कुटुंब दर्शन घेतलं सर, तुम्ही कसं पाहता याकडे? CJI भूषण गवई यांच्याबद्दल माझ्या वेगळ्या कल्पना होत्या. किमान रासू गवईंसारखी समजदार भूमिका ते घेतील असं मला वाटत होतं. CJI म्हणून त्यांना उत्तम काम नाही करता आलं, त्यांची मजबुरी आपण समजून घेतली. पण जे आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांच्या विचारांमधनं माझं परिपोषण झालेलं आहे असं म्हणतात. माझी भेट झाली त्यावेळेस म्हणतात आम्ही कॉलेज जीवनामध्ये तुमची भाषणं ऐकून तयार झालेलो आहे. आणि प्रत्यक्षात मात्र धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या एका लोकांची फसवणूक करणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. हा माझ्यासाठी प्रचंड मोठा शॉक होता. मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की भूषण गवईजी, तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागा. तुम्ही CJI होता या देशाचे आम्ही विसरून जाऊ, पण यापुढे मात्र तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तुमच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव येणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. स्वीकारलं नाही तर धीरेंद्र कृष्ण महाराज हे भोंदू आहेत, लोकांना ठगवत आहेत, लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत, त्यांची फसवणूक करत आहेत असं आपण सगळ्यांनी समजून घ्यावं. आणि त्यांना घेऊन हिंडणारे BJPचे आणि आजच्या सरकारमधले लोक हे तेवढेच त्या फसवणुकीचे भागीदार आहेत. लोकांना फसवण्यामध्येच त्यांना रस आहे, हेही जनतेनं समजून घ्यावं असं जाहीररित्या मी आवाहन करतो आहे.